नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, बायकोला लागला ठोक्याचा लळा, तिच्यासाठी त्याने आवळला तिच्या नवऱ्याचा गळा. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील पूर्वेकडील सोनगाव या गावाजवळील धानोरे या गावातील शेतकरी जनार्दन बाळाजी दिघे, वय वर्ष 70, यांची बहीण परिगाबाई किसन थोरात, राहणार उक्कलगाव, तालुका श्रीरामपूर, हिला 3 मुले, त्यामधील एक सोमनाथ, दुसरा बाळासाहेब, तिसरा सुधाकर, अशी त्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही मुले विवाहित असून आपापल्या संसारामध्ये रममाण झालेली आहेत. बाळासाहेब व त्यांची पत्नी गयाबाई, सोमनाथ व त्याची बायको स्वाती हे सर्वजण शेती करून आपापल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर तिसरा भाऊ सुधाकर हा त्याची बायको व आपल्या मुलासोबत तो श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे राहतो. सुधाकर हा भोळसट स्वभावाचा असून तो कामधंद्याच्या निमित्ताने आपली बायको अनिता हिच्या सांगण्यावरून तो नेवासा तालुक्यातील भेंडा येथे काम करण्यासाठी गेला होता. सुधाकर हा साधाभोळा, गरीब व भोळसट स्वभावाचा असल्यामुळे त्याच्या आपल्या बायकोपुढे काही चालत नव्हते. तो तेथे काम करीत असताना त्याची ओळख संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथून काम करण्यासाठी आलेल्या ज्ञानदेव तुकाराम सागर याच्याशी झाली. तर ज्ञानदेव सागर यालाही त्याची बायको व 2 मुले आहेत. कामाच्या निमित्ताने त्या दोघांचाही एकमेकांशी संपर्क होता. तसेच ते दोघेही त्या ठिकाणी जवळपासच राहत होते. त्यातच सुधाकर याचा स्वभाव हा भोळसट व साधाभोळा असल्याने त्याचा बाहेरील जगाशी फारसा काही संबंध नव्हता आणि या सगळ्या गोष्टीमुळे जे व्हायचे होते ते झाले. सुधाकर व ज्ञानदेव हे कामानिमित्त एकत्र आल्यामुळे त्या दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि त्या मैत्रीमधून ते दोघेही एकमेकांना आपल्या घरी बोलवायचे, चहापाणी करायचे. अशातच सुधाकर याच्या घरी ज्ञानदेव हा सुधाकर घरी नसताना घरी यायचा व त्याच्या बायकोशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचा आणि त्याचे सुधाकरच्या घरी येणे जाणे खूपच वाढले होते. तो सुधाकर घरी असतानाही त्याच्या घरी यायचा, त्यांना इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचा. तर कधी सुधाकर हा घरी नसताना ज्ञानदेव हा त्याच्या घरी येत असे व त्याच्या बायकोशी चेष्टा मस्करी करत असे. त्यामुळे दिवसेंदिवस त्या दोघांमध्ये एकमेकाविषयी आकर्षण वाटू लागले होते आणि शेवटी त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली आणि अनितानेही त्याला कुठलाही संकोच न दाखविता त्याच्यासोबत शरीरसंबंध करण्यास होकार दिला आणि नंतर त्या दोघांमध्ये जसा वेळ मिळेल तसे ते दोघे शरीरसंबंध प्रस्थापित करीत होते. सुरुवातीला सुधाकर याला काही त्याबद्दल कळाले नव्हते. तो भोळसट स्वभावाचा व साधा स्वभावाचा असल्यामुळे त्याला हे प्रकरण लवकर समजले नाही. पण उशिरा का होईना त्याला सुधाकर हा आपल्या घरी येऊन तासनतास आपल्या बायकोशी काय गप्पा गोष्टी करतो हे त्याला सतावत होते. आपली बायको ही आपल्यावर दुर्लक्ष करते व त्याच्याशी गोडीने बोलते हे त्याच्या लक्षात येऊ लागले होते. त्यामुळे त्याने तेथे न राहता तो आपल्या मूळ गावी म्हणजेच उक्कलगावी आला व त्याने पूर्वीचे काम सोडले होते. त्यामुळे तो आता नेवासा तालुक्यातील श्रीराम तालुक्यातील उरथळ येथील हॉटेल दुर्गामाता येथे कामाला जात होता. सुधाकरने आपली बायको अनिता हिला ज्ञानदेवसोबत असलेल्या अनैतिक संबंधावरून खूप झापले होते. परंतु अनिता ही आपल्या नवऱ्यालाच उलट म्हणत होती की माझे आणि त्याचे तसे काहीही नाही. उलट तीच आपल्या नवऱ्याला दमदाटी करत होती आणि एके दिवशी अनिता हिने आपल्या ठोक्याकरला फोन करून सांगितले की आपले अनैतिक संबंध हे माझ्या नवऱ्याला कळले आहे, त्यामुळे तो मला तुला भेटू देणार नाही
आपल्या शरीर संबंधाला तो विरोध करू लागल्याने आपण सुधाकरलाच ठार मारू असा प्लॅन सुधाकरची बायको अनिता व तिचा ठोकेगर ज्ञानदेव याने केला. आपल्या नवऱ्याला ठार मारण्यासाठी व आपल्या अनैतिक शरीर संबंधातून आपल्या नवऱ्याला हटविण्यासाठी तिने जानेवारी 2026 हा दिवस निश्चित केला. त्या दोघांनी ठरविले की सुधाकर याचा काटा त्याला गोड बोलून काढायचा असे त्यांनी ठरविले. त्यानुसार ज्ञानदेव याने सुधाकरला शुक्रवारी आपण राहुरी तालुक्यातील वरशिंदे येथील तुझ्या बहिणीला भेटायला जाऊ. माझे पण तिकडे काम आहे. तू तुझ्या हॉटेल मालकाला सांगून सुट्टी काढ असे सांगितले होते. सांगितल्याप्रमाणे सुधाकरने 22 जानेवारी रोजी जाण्याचे नियोजन केले. ठरल्याप्रमाणे ज्ञानदेव सागर हा मोटरसायकलवरून सुधाकरला घेण्यासाठी दुर्गामाता हॉटेलवर गेला. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ज्ञानदेव सागर व सुधाकर थोरात हे दोघे मित्र वरशिंदे येथे बहिणीकडे जाण्यासाठी निघाले. सुधाकरला काय माहिती की तो अखेरच्या प्रवासाला ज्ञानदेव बरोबर जात आहे. ज्ञानदेव हा आपला मित्र सुधाकरला घेऊन मोटरसायकलवरून राहुल त्या गावाच्या दिशेने निघाला होता. ज्ञानदेव हा अंधार पडण्याची वाट पाहत होता, कारण अंधारातच सुधाकरला मारायचे होते. त्यामुळे तो इकडील टाइमपास करत करत आरामाने गप्पा मारत मोटरसायकलवरून जात होता. जाता जाता अंधार पडण्यास सुरुवात झाली. राहुरी फॅक्टरीवरून निघाल्यानंतर पुढे डोंगराळ भागात आल्यानंतर ज्ञानदेव सागर याने त्या अंधाराचा व भयान शांततेचा फायदा घेण्याचे ठरविले. त्याने लघुशंका करण्याचे निमित्त करून ज्ञानदेवने आपली मोटरसायकल थांबवली व तो फॉरेस्ट खात्याच्या जमिनीकडे चालत गेला. ज्या संधीची ज्ञानदेव सागर हा वाट बघत होता ती वेळ आली होती. सुधाकर थोरात हा तेथे बेसावधपणे उभा असताना मागून येऊन ज्ञानदेव याने त्याला पकडले. त्याने स्वतःच्या गळ्यातील रुमाल काढून सुधाकरच्या गळ्यात टाकला आणि त्याने सुधाकरचा गळा करकचून आवळला. सुधाकरचा गळा इतका करकचून आवळला की त्याला काहीच करता आले नाही आणि त्यामध्येच त्याचा तडफडून मृत्यू झाला. त्यानंतर ज्ञानदेव याने तो मयत झाल्याची खात्री झाल्यानंतर ज्ञानदेव याने मोटरसायकलला किक मारून तो त्या ठिकाणाहून फरार झाला. त्यानंतर 23 जानेवारी 2026 रोजी राहुरी तालुक्यातील कळगर शिवारात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला त्या ठिकाणी एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने तो त्या ठिकाणी चांगलाच घाबरला होता. त्याने ती गोष्ट गावात येऊन पोलीस पाटलांना सांगितली. पोलीस पाटलांनी मृतदेह असल्याची खात्री करून पोलीस स्टेशनला फोन करून त्यांना घटनास्थळावर बोलावले. पोलिसांनी त्या मयत पुरुषाच्या शरीराचे बारकाईने निरीक्षण करून सविस्तर माहिती घेतली. नंतर पोलिसांनी त्या मयताची ओळख पटवण्यास सांगितले असता मयताच्या अंगातील शर्टामध्ये त्याचे आधार कार्ड मिळाले. त्यावर त्याचे नाव सुधाकर किसन थोरात असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी त्या राहत्या पत्त्यावर संपर्क केला असता तेथे जाऊन त्याच्या बायकोला सदर घटनेबाबत सांगितले असता ती घाय मोकलून रडत होती. सुधाकर याचे नातेवाईक यांनी रुग्णालयात जाऊन मृतदेहाची पाहणी केली असता तो मृतदेह सुधाकर थोरात याचाच होता. सुधाकर याच्या गळ्यावर काळा व्रण होता. त्यामुळे त्यांची खात्री पटली की सुधाकर याचा कोणीतरी खून हा गळा आवळून केलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी सुधाकर यांच्या नातेवाईकांचे जबाब घेतले असता त्यांनी सांगितले की सुधाकर याची बायको अनिता हिचे ज्ञानदेव सागर या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असून त्यातूनच हा सुधाकरचा खून झाला असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ज्ञानदेव तुकाराम सागर व सुधाकर थोरात याची बायको अनिता हिला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांची कसून चौकशी केली असता त्या दोघांनीही
केलेला गुन्हा कबूल केला. त्यांनी पोलिसांना सांगितले की आमच्या अनैतिक शरीर संबंधात सुधाकर हा अडसर ठरत होता, त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून त्याचा खून करण्याचा प्लॅन केला. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली असून त्या दोघांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. पुन्हा भेटूया क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलवर दररोज सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.